शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद बोर स्वागत करतो तुमचं मिलिंद बोर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतीमध्ये क्रांती करणारा आणि शेतकऱ्याला फायद्यात ठरणारा असा जबरदस्त ट्रॅक्टर तो तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला माहितच असेल तर महिंद्राच्या जे ओजस सिरीज मध्ये 7 मॉडेल आहे त्यातलंच एक महत्त्वाचं मॉडेल म्हणजे 2124 HP ओजस सिरीजचं मॉडेल। तर ती खास पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी हे मॉडेल काय घेतलं पाहिजे, हा ट्रॅक्टर घेऊन शेतीमध्ये क्रांती कशा पद्धतीने करता येईल, तर त्यासाठी आज मी आलेलो आहे महिंद्रा ट्रॅक्टरच्या ऑफिशियली ज्या डीलरशिप मध्ये अमरीश ट्रॅक्टर जालना या ठिकाणी आलेलो आहे। तर ह्या ट्रॅक्टरची आज आपण संपूर्ण माहिती, संपूर्ण रिव्ह्यू घेणार आहोत। शेतकऱ्याला कशा पद्धतीने हा ट्रॅक्टर परवडणार आहे, कशा पद्धतीने कागदपत्रांचं नियोजन करायचं आहे, कशा पद्धतीने ट्रॅक्टर आपल्याला हातात येईल, तर डीलर यांच्यासोबत बोलणार आहोत। नंतर आपण ट्रॅक्टरचा फुल रिव्ह्यू घेणार आहोत आणि तुम्हाला हा ट्रॅक्टर घ्यायचाच आहे तर व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघा। चला माझ्यासोबत। सर नमस्कार। नमस्कार, मी मिलिंद भोर। आज मी तुमची जी काय महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप आहे जालना या ठिकाणी आलेलो आहे। तर सुरुवातीला आपला परिचय द्या। माझं नाव राम कराड, अमरीश ट्रॅक्टर अमरीश जालना. ट्रॅक्टर जालना या ठिकाणी। Yes. तर सर मला इथं आल्यानंतर अशी उत्सुकता जाणवली की शेतकऱ्यांचं एवढं प्रेम आहे तर ह्या तुमच्या डीलरशिपला, तेही महिंद्राच्या डीलरशिपला। कारण आल्यानंतर मला असं बघायला मिळालं की महिंद्राचे आपले जे काही 7 मॉडेल ओजस सिरीजचे ते संपूर्ण मॉडेल इथं बघायला मिळाले। पण खास आकर्षण मला यामध्ये काय बघायला मिळालं सर, की जो 2124 हा जो काही ट्रॅक्टर आहे म्हणजे मिनिमम 36 इंच विड्थ असणारा 3 फूट जो काही रुंदीचा ट्रॅक्टर आहे। तर याची खास मला माहिती तर ही तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे। तर नेमकी मला सांगा कशा पद्धतीने हा ट्रॅक्टर आहे। आता हा जो 36 इंच मध्ये आपला जो ओजाचा 24 HP ट्रॅक्टर आहे, तर याची उत्सुकता शेतकऱ्यांना यामुळे लागलेली आहे की याच्यामध्ये तुम्हाला ताकद भरपूर मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अंतर मशागतीसाठी तुम्ही हा ट्रॅक्टर जो आहे हा 3 फूट रुंदीचा असल्यामुळं तुम्ही 4 फुटाच्या जे क्रॉप आहे किंवा तुमचं पीक आहे या पिकामध्ये इझिली ह्या ट्रॅक्टरला चालू शकता। आणि ऊसामध्ये तर शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार ट्रॅक्टर आहे मला वाटतंय। हो, फायदेशीर, कारण की याचा जो PTO HP आहे हा PTO HP पण अदर ट्रॅक्टर पेक्षा तुम्हाला जास्त दिलेला आहे। त्याच्यामुळं जी मेहनत आहे ऊसामधली ती तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये करून घेऊ शकता। म्हणजे एकंदरीतच महिंद्रा सिरीजचा जो काय ओजा 2124 HP ट्रॅक्टर आहे तर हा कमी मेंटेनन्स मायलेज तुमचं चांगलं मिळतं याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ट्रॅक्टर पासून तुम्ही काम जे आहे हे फास्ट करू शकता अदर ट्रॅक्टर पेक्षा। ओके, तर आता एक मला सांगा की तुम्ही जी काही डीलरशिप आहे महिंद्रा ट्रॅक्टरची अमरीश ट्रॅक्टर जालना या ठिकाणी, तर शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत नेमकी तर त्या थोड्याशा आम्हाला सांगितल्या तर बऱ्या होत्या। शेतकऱ्यांच्या समस्या सांगायचं जर झालं तुम्हाला, तर शेतकऱ्यांच्या समस्यापेक्षा शेतकऱ्यांना काय पाहिजे, बरोबर, तर शेतकऱ्यांना पाहिजे आंतर मशागतीमध्ये ट्रॅक्टर चालला पाहिजे, बरोबर, त्याच्यानंतर ट्रॅक्टरना मायलेज चांगलं दिलं पाहिजे, अगदी बरोबर, ट्रॅक्टरची ताकद कुठं कमी पडली नाही पाहिजे, ट्रॅक्टर तुमचा मेंटेनन्सला सुद्धा कमी असला पाहिजे आणि तो भरोसा हा शेतकऱ्यांना महिंद्रावरती आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपला 24 HP ट्रॅक्टर म्हणजे ताकद तुम्हाला जास्त पाहिजे, त्याच्यामध्ये कम्फर्ट तुम्हाला जास्त पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही जास्त गेअर असल्यामुळे तुम्ही जास्त काम करू शकता। गेअर जास्त म्हणजे काय, याच्यामध्ये जो गेअर बॉक्स दिलेला आहे हा तुमचा गेअर बॉक्स तुमचा 8+ तुमचा 4चा दिलेला आहे। 8+4चा असल्यामुळे काय होतं, तुम्हाला पाहिजे त्या गेअरमध्ये तुम्ही स्पीडली काम करू शकता। बरोबर, हा फायदा शेतकऱ्यांना गेअर बॉक्सचा होतो। आता ट्रॅक्टरच्या फीचर बद्दल आपण जर जाणून घेतलं की जसं याच्यामध्ये जर बघितलं तर टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग पण आहे, जे की तुम्हाला कम्फर्ट वाढवण्यासाठी किंवा शेतकरी जास्त वेळ कसा त्याच्यावर आरामदायी चालू शकतो ह्या गोष्टीचा पण याच्यावर ट्रॅक्टरमध्ये विचार केलेला आहे। जसं की सीट जर बघितलं तर तुम्ही स्लायडिंग सीट पण आहे आणि सस्पेन्शन पण सीटमध्ये दिलेलं आहे कंपनीनं, जेणेकरून कमरेला त्रास वगैरे जे आहे, शेतकऱ्यांनी जास्ती काळ जरी ट्रॅक्टर चालवलं तर शेतकऱ्याच्या कमरेला त्रास वगैरे होत नाहीये। हा एक फायदा त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा होतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये PTO जास्त HP दिल्यामुळं काय होतंय की PTO जे तुमची PTO चलित कामं करता ह्या कामामध्ये तुमचा फायदा हा होतो की चांगल्या पद्धतीनं किंवा क्वालिटीचं काम कसं होईल, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना ह्या ट्रॅक्टर बद्दल उत्सुकता लागलेली आहे। बरोबर। आता राहिला एक प्रश्न महत्वाचा म्हणजे की आपले जे काही शेतकरी बांधव आहेत, तर ह्या जे काही शेतकरी आहेत त्याचबरोबर तुमच्या इथं देखील डीलरशिपवर, महिंद्राच्या डीलरशिपवर जे शेतकरी आता तर यांना ट्रॅक्टर आहे, तर हा उपलब्ध करण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन असेल, ते कागदपत्र असेल
किंवा इतर लोन फॅसिलिटी असतील किंवा ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे कधी उपलब्ध होतो? तसं जर बघायला गेलं तर आपलं जे कागदपत्र आहेत, शेतकऱ्यांचे कागदपत्र हे जे बँकेचे फायनान्सर जे आहेत किंवा बरोबर. बँकेचे जे अधिकारी आहेत हे टोटल पूर्णपणे व्हेरीफाय केल्यानंतर हा. टोटल त्यांची क्लिअरिटी सगळी मिळाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 तासामध्ये आपण ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सगळी कागदपत्र क्लिअर झाल्यानंतर फक्त 2 ते 3 तासामध्ये हो. शेतकऱ्याला ट्रॅक्टर प्रोव्हाइड करतात. हो 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 बरोबर आहे. तर सर असं एक मला महत्वाचं विचारायचं होतं की ओजा सिरीजचे हे जे काही 7 मॉडेल्स आहेत, तर यामध्ये 2124 हा शेतकऱ्यांना 2124 HP ट्रॅक्टर आहे, हा शेतकऱ्याला परवडेबल आहे का? हो परवडेबल आहे ना, कारण की त्याच्यामध्ये ड्युएल ऍक्टिंग पॉवर शेडिंग दिलेली, त्याच्यामुळं आराम पण मिळतो. त्याच्यानंतर तुमचं त्या ट्रॅक्टरला मेंटेनन्स सुद्धा कमी आहे, त्यामुळं ट्रॅक्टर त्याला पसंती देतात. त्याच्यानंतर हा जो आहे ज्या कामासाठी आपण किंवा शेतकरी घेत आहे तर त्या शेतीमध्ये तो इझिली काम करतो. याच्या व्यतिरिक्त अंतर मशागत सोडून सरी तुम्ही पेरणीचे कामं असतील किंवा रोटर करण्याचे कामं असतील किंवा बागामध्ये तुम्ही रोटर करण्यासाठी सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. याची रुंदी तुम्हाला वाढवता पण येते आणि कमी पण करता येते, म्हणजे 3 फुटापर्यंत पण करता येते आणि 3.5 फुटापर्यंत पण करता येते. याच्यामुळे तुम्ही बाकीचे कामं सुद्धा ह्या ट्रॅक्टरद्वारे तुम्ही इझिली करू शकता. तर आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना परवडणारा असा ओजा सिरीज मधला 2124 HP ट्रॅक्टर आहे, तर याबद्दल अधिक माहिती आम्हाला ट्रॅक्टर सोबत सांगणार? यस तुम्हाला पूर्ण माहिती सांगू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सरांसोबत आपण चर्चा केलेली आहे. महिंद्रा ट्रॅक्टरचं जे ऑफिशियली ऑथोराइज जे डीलरशिप आहे अमरीश ट्रॅक्टर जालना या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आता सरांबरोबर जी चर्चा केली, तर आता आपण ट्रॅक्टरकडे जाऊन पाहूया की नेमके रिव्ह्यू आहे तरी कशा पद्धतीने आणि शेतकऱ्यांनी हा का पसंतीत आणला पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये का वापरला पाहिजे. तर चला आपण जाणून घेऊया. तर सर चला आम्हाला अधिक माहिती द्या. चला नक्की. तर सर आपली जी काय आतमध्ये बातचीत झालेली आहे, तर Okay. शेतकऱ्यांना एक आकर्षण निर्माण झालेलं आहे का बा हा 2124 मॉडेल आहे तरी कसा. याबद्दल आम्हाला ताबडतोब आणि स्वस्तात मस्त आणि जबरदस्त माहिती द्या. नक्की हे घ्या, तुम्हाला 2124 ओजा बद्दल मी संपूर्ण ट्रॅक्टरची माहिती देतो. द्या माहिती आम्हाला. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये 3DI इंजन आहे, जे की तुम्हाला चांगली पॉवर आणि चांगलं मायलेज मिळवून देतं आणि ह्या इंजन मध्ये तुम्हाला मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये 4 व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर आहे, जो की तुमच्या कुठेही चिखलामध्ये फसण्याची तुम्हाला ह्या ट्रॅक्टरमुळे भीती राहिलेली नाहीये. याच्यामध्ये ड्युएल ऍक्टिंग पॉवर शेअरिंग दिलेली, जे की तुम्ही आरामदायी वळण्याचं काम तुम्ही याच्यामध्ये करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर आपण अजून जर बघितलं की तुम्हाला कम्फर्ट किंवा आरामदायी तुम्हाला ट्रॅक्टर चालवण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला स्टील अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग दिलेलं आहे, जे की तुमच्या गरजेनुसार तुमची हाईट जी आहे हाईट कमी जास्त पण करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेवढं लांब आणि जवळ सुद्धा याच्याद्वारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की हाईट नुसार तुमचं जे सीटाचं ऍडजस्टेबल आहे, सीट पण तुम्ही ऍडजस्टेबल करू शकता, मागे किंवा पुढं हे इझिली घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या ट्रॅक्टरमध्ये आपण अजून जर बघितलं तर याच्यामध्ये जो गिअरबॉक्स दिलेला आहे, तर तुम्हाला चांगलं काम किंवा स्पीडली काम जर करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 8+4चा गिअरबॉक्स ह्या ट्रॅक्टरमध्ये दिलेला आहे. तर 8+4चा म्हणजे 8 तुमचे समोर जाण्याची गती आहे आणि पाठीमागे येण्यासाठी 4ची स्पीड आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पॉवरफुल पीटीओ सुद्धा दिलेला आहे, पॉवरफुल पीटीओ प्लस स्पीडनं फिरणारा पीटीओ. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एक स्टँडर्ड पीटीओ आहे, त्याच्यानंतर तुमचा एक 540 इकॉनॉमिक पीटीओ आहे. 540 स्टँडर्ड आणि 540 इकॉनॉमिक. 540 मध्ये स्टँडर्ड मध्ये तुम्ही ताकद घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही 540 इकॉनॉमिक मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तशी स्पीड पण घेऊ शकता. याच्यामुळे तुमचा फायदा काय होतो, डिझेल बचत पण होते आणि पाठीमागचं काम पण तुम्ही परफेक्ट आणि फास्ट करू शकता. आता सर तुम्ही एवढी जर माहिती दिली, पण इथं मला प्रश्न आहे, तर ही जी काय क्लिप आहे तर पट्टी आहे ही दिसते, तर याबद्दल थोडं सांगा. अगदी बरोबर आहे. जसं की आपल्या ट्रॅक्टरच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या ट्रॅक्टरची जी क्लच प्लेट असते, बरोबर, ही क्लच प्लेट आपण काय आहे की एक पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्रॅक्टर जर आपला उभा असेल, काम काही नसेल, तर त्यावेळेस आपल्याला क्लच प्लेट डिसएंगेज करून ठेवता सुद्धा ह्या ट्रॅक्टर मध्ये येते. म्हणजे जसं की होऊ शकतं की हो, जसं की आपण क्लच प्लेट प्रेस करून
याला लॉक करू शकतो. अरे याचा वा. फायदा हा तुमचा की क्लच प्लेट तुमची चिपकून राहत नाही आणि क्लच प्लेटची लाईफ जी आहे याच्यामुळे वाढल्या जाते. ओके. हा फायदा तुमचा ह्या एक लॉकचा आहे. नंबर फायदा आहे शेतकरी मित्रांनो. तर आता सर मला हायड्रोलिक सिस्टम बद्दल थोडीशी माहिती द्याल? चला मी तुम्हाला हायड्रोलिक बद्दल पण पूर्ण माहिती देतो. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे हायड्रोलिकची ही 950 kg पर्यंत लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. ओके. आणि याच्यानंतर याच्यामध्ये जी हायड्रोलिक आहे ही एडीडीसी हायड्रोलिक आहे. हा. याच्यामुळे तुमचं काय होतंय की जे तुम्ही शेतामध्ये काम करणार आहे तर हे ऑटोमॅटिकली तुमचं सेटिंग वरती तुम्ही ऑटोमॅटिकली जे अवजार आहे हे खाली वर करण्याचं किंवा खाली वर होण्याचं काम होतंय. ओके. याच्यामुळे तुमचं जे डिझेल बचत आहे त्याच्यानंतर तुमचं ट्रॅक्टरवर अतिरिक्त लोड येणार नाही. हा फायदा तुमचा ह्या हायड्रोलिक मुळे होतोय. अरे वा, खूप भारी काम आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला जास्त सेन्सिंग जर पाहिजे असेल तर जास्त सेन्सिंग साठी सगळ्यात वरच्या होलचा उपयोग तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला- टॉपलिंग साठी. हा टॉपलिंग साठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर का मीडियम सेन्सिंग पाहिजे असेल त्याच्यापेक्षा कमी म्हणजे हा. हाय सेन्सिंग नकोय त्याच्यापेक्षा थोडी कमी तर मधल्या होलमध्ये तुम्ही सेन्सिंग वापरू शकता. ओके. आणि ज्या अवजारांना सेन्सिंगची आवश्यकता नाहीये अशा अवजारांसाठी तुम्हाला सेन्सिंगच नको असेल हा. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात खालच्या होलमध्ये तुमचं झिरो सेन्सिंग हे करून तुमचं ट्रॅक्टर इझिली चालू शकता. हा फायदा तुमचा ह्या एडीडीसी हायड्रोलिकचा किंवा प्रणालीचा होतो. आणि यामुळे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला कमी जे काही इंधनामध्ये जास्त प्रकारे फायदा होतो. फायदा होतो. तर अशा पद्धतीचा शेतकरी मित्रांनो आहे 21-24 ओजा सिरीजचा महिंद्राचा ट्रॅक्टर 24 HP ट्रॅक्टर. आणि हा जर का तुम्हाला घ्यायचा असेल निश्चित स्वरूपात तुम्ही घेणं गरजेचं आहे. कारण मी आज आलेलो आहे महिंद्रा ट्रॅक्टरच्या अमरीश ट्रॅक्टर जालना या ठिकाणी. या ट्रॅक्टरच्या डीलरशिपकडे सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ट्रॅक्टर कशा पद्धतीने आहे आणि शेतकऱ्यांचाही अनुभव कशा पद्धतीने इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळालेला आहे. किती कमी वेळात शेतकऱ्याला ट्रॅक्टर उपलब्ध होतो आणि आपलं काम कशा पद्धतीने सुलभ होईल आणि शेती कशा पद्धतीने जोरदार पिकेल. तर ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि एकदा विचार करायचा आहे आणि महिंद्रा ट्रॅक्टरच्या ज्या ओजा सिरीजच्या ट्रॅक्टरची निवड करायची आहे ती ही 21-24 HP ट्रॅक्टरची. माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.